आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ईस्टमन कंपनीच्या ग्रेटर इन्व्हर्टरच्या मॉडेल नंबर EGT10K3P2M कसे इन्स्टॉल करायचे याबद्दल बोलणार आहोत। हा इन्व्हर्टर 10 किलोवॉट 3 फेज 2 MPPT आहे, ज्याची स्पेसिफिकेशन काही अशी आहे। मॅक्सिमम DC इनपुट पॉवर 13 किलोवॉट, कमाल DC इनपुट व्होल्टेज 1100 वोल्ट DC, MPPT व्होल्टेज रेंज 22,000 वोल्ट DC, कमाल DC इनपुट करंट 2 ते 20 DC, कमाल शॉर्ट सर्किट इनपुट करंट 2 ते 30 DC, रेटेड AC ग्रिड व्होल्टेज 3 लाइन न्यूट्रल अर्थिंग 230 ते 400 वोल्ट, रेटेड AC आउटपुट पॉवर 10 किलोवॅट, कमाल सक्रिय पॉवर 11 किलोवॅट, कमाल स्पष्ट आउटपुट पॉवर 11 kVA, कमाल AC आउटपुट करंट 16 अप्स AC, पॉवर फॅक्टर -0.8 से अधिक 0.8, ऑपरेटिंग तापमान रेंज -25°C ते अधिक 60°C, इनग्रेस प्रोटेक्शन IP65, प्रोटेक्शन लेव्हल क्लास 1। या मॉडेलमध्ये तुम्हाला पोर्ट्स मिळतात PC1 पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, PC2 पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, PC ऑन ऑफ स्विच, वायफाय पोर्ट, RS485 मीटर पोर्ट आणि ग्रिड पोर्ट। या GTI सोबत तुम्हाला मिळणाऱ्या ॲक्सेसरीज आहेत वॉल माउंटिंग ब्रॅकेट, स्टेनलेस स्टील स्क्रू, M4x12 AC पॉवर कनेक्टर, DC पॉझिटिव्ह DC नेगेटिव्ह प्लग कनेक्टर मॅटर टर्मिनलसह, स्टेनलेस स्टील अँटी कोलिजन बोल्ट, M6x60 युजर मॅन्युअलसह वॉरंटी कार्ड, डेटा लॉगर जो उत्पादनासोबत इनबिल्ट देखील असू शकतो। ग्रेटर इन्व्हर्टर नेहमी अधिकृत तंत्रज्ञाकडूनच इन्स्टॉल करावा आणि हे आवश्यक आहे की विशिष्ट मॉडेलचा युजर मॅन्युअल काळजीपूर्वक वाचावा, जेणेकरून इन्स्टॉलेशन योग्यरित्या होऊ शकेल। इन्व्हर्टरच्या फ्रंट पॅनेलमध्ये 4 LED स्टेटस इंडिकेटर दिसतात। DC चालू, AC चालू, सामान्य चालू, अलार्म बंद। स्थापनेपूर्वी स्थान निवडीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। यात हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की इन्स्टॉलेशनच्या ठिकाणी कोणतेही ज्वलनशील साहित्य नसावे। इन्स्टॉलेशनची जागा ओलसरपणापासून मुक्त आणि इतकी खुली असावी की योग्य व्हेंटिलेशन मिळेल। जिथे इन्स्टॉलेशन होईल त्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश पडू नये, कारण यामुळे इन्व्हर्टरचे ऑपरेशन तापमान वाढल्यामुळे आउटपुट कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो। म्हणून सनशेड लावणे शिफारस केले जाते। हे देखील पाहावे की ज्या भिंतीवर इन्स्टॉल करण्याचा विचार आहे ती मजबूत असावी। इन्स्टॉल तिथे करा जिथे इन्क्लाइन ±15 डिग्री असेल। जिथे इन्व्हर्टर इन्स्टॉल करायचा आहे त्याच्यावर खाली आणि बाजूला किमान 500 mm चा अंतर असावा, तसेच समोरचा अंतर किमान 1000 mm चा असावा। इन्व्हर्टर अशा उंचीवर लावा जिथे मुलं पोहोचू शकणार नाही। सर्वप्रथम मार्किंग केल्यानंतर माउंटिंग ब्रॅकेटला योग्य M6x60 बोल्टच्या सहाय्याने इन्स्टॉल करा। नंतर इन्व्हर्टर इन्स्टॉल करा। इन्व्हर्टर हीट सिंकला हिटिंग प्लेटने लॉक करा। इलेक्ट्रिकल कनेक्शन करण्यापूर्वी ग्रिड सप्लायचा मुख्य स्विच आणि DC आयसोलेटर बंद करा। PV क्षेत्राच्या आउटपुट व्होल्टेजची गुणवत्ता DC पॉझिटिव्ह आणि DC नेगेटिव्ह चिन्हाशी जुळवा। तसेच PV क्षेत्राचे ओपन सर्किट व्होल्टेज 100-1000 वोल्ट असावे। BC कनेक्टर असेंबल करण्यासाठी PC वायरला 7 mm स्ट्रीप करून कनेक्टर कॅप नट डिसअसेंबल करा। मेटल टर्मिनलला क्रिम्पिंग प्लायरने क्रिम्प करा। कनेक्टर पिनला कनेक्टरच्या टॉप भागात इन्सर्ट करा आणि कॅप नटला टाईट करा। शेवटी DC कनेक्टरला इन्व्हर्टरच्या पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह इनपुटमध्ये इन्सर्ट करा। या GTI साठी केबचा कर्व सरफेस एरिया 4 mm², केबचा बाह्य व्यास 15 mm ते 18 mm असावा। यानंतर तुम्हाला PC-DV बॉक्सचे कनेक्शन करायचे आहे। DC-DV बॉक्समध्ये PC फ्यूज आणि DC SPD असतो। DC फ्यूज उच्च करंट चार्ज शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन देते आणि DC SPD सर्ज प्रोटेक्शन देते। लक्षात ठेवा की DC SPD मध्ये अर्थिंग लावणे अनिवार्य आहे। त्याचबरोबर DC फ्यूज आणि DC SPD सिस्टम रेटिंगनुसार असायला हवे। AC कनेक्टरला निर्दिष्ट केलेल्या संरचनेत इन्स्टॉल करा। जोडणारे सॉकेट, स्लीव्ह, सीलिंग कोड, सीलिंग नट, स्ट्रिपरच्या मदतीने AC केबलच्या प्रोटेक्टिव्ह आणि इन्सुलेशन लेयरला स्ट्रीप केल्यानंतर न्यूट्रल, अर्थ
त्यानंतर हेक्सागॉन स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने AC कनेक्टरमध्ये केबलला इन्सर्ट करा. मग टर्मिनल्सला इन्व्हर्टरशी कनेक्ट करा. यानंतर तुम्हाला AC DV बॉक्सचे कनेक्शन करायचे आहे. AC DVच्या आत AC MCB आणि AC SPD असते. AC MCB उच्च करंट फक्त शॉर्ट सर्किटपासून संरक्षण देते आणि AC SPV सर्ज प्रोटेक्शन देते. लक्षात ठेवा की DC SPD मध्ये अर्थिंग लावणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर MCB आणि SPD सिस्टम रेटिंगनुसार असावे. पुढील पायरीमध्ये तुम्हाला शेल ग्राउंड वायर इन्स्टॉल करायचा आहे. इन्व्हर्टरच्या AC कनेक्शनच्या संरक्षणासाठी सर्किट ब्रेकर लावणे आवश्यक आहे, ज्यामुळे ओव्हर करंट प्रोटेक्शन मिळू शकेल. या इन्व्हर्टरमध्ये वायफायद्वारे रिमोट मॉनिटरिंग फीचर देखील दिलेले आहे. डेटा लॉगला इन्व्हर्टरच्या निर्दिष्ट ठिकाणी इन्स्टॉल करा. काही मॉडेल्समध्ये डेटा लॉगर आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असतात. सर्व इलेक्ट्रिकल कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर आणि DC पॉवर ऑन झाल्यानंतर कॉन्फिगरेशन करा. इन्व्हर्टर सुरू करण्यापूर्वी हे आवश्यक आहे की सिस्टमची कॉन्फिगरेशन ऑप्टिमाइज केली जावी. म्हणूनच हे शिफारस केले जाते की 2 इनपुट्सला एकाच क्रमांकाच्या फोटोव्होल्टिक मॉड्यूल्सशी कनेक्ट केले जावे. प्रत्येक फोटोव्होल्टेइक मॉड्यूलचा कमाल ओपन सर्किट व्होल्टेज 1000 व्होल्ट DC पेक्षा जास्त नसावा. इन्व्हर्टरमध्ये प्रत्येक इनपुटवर एकाच प्रकारचे फोटोव्होल्टिक मॉड्यूल सिरीजमध्ये वापरले पाहिजे. आता इन्व्हर्टर कसा चालू करायचा ते जाणून घेऊया. 3 फेजसाठी AC ब्रेकर स्विच ऑन करा. PV मॉड्यूलच्या DC स्विचला ऑन करा. जर पॅनल पुरेशी स्टार्टिंग व्होल्टेज आणि पॉवर पुरवेल तर त्या स्थितीत इन्व्हर्टर सुरू होईल. इन्व्हर्टर सर्वप्रथम अंतर्गत आणि ग्रीड पॅरामीटर्स तपासेल. त्यावेळी डिस्प्लेवर स्टेटस सेल्फ चेकिंग दाखवेल. इन्व्हर्टर ऊर्जा निर्माण करायला सुरुवात करेल आणि इन्व्हर्टरवर नॉर्मल स्थितीचा इंडिकेटर लागेल. इन्व्हर्टर बंद करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम AC ब्रेकर स्विच ऑफ करावा लागेल. जर DC स्विच उपलब्ध असेल तर तो ऑफ करा किंवा फक्त DC इनपुटचा कनेक्टर डिस्कनेक्ट करा. यानंतर इन्व्हर्टर सर्व इंडिकेटर 2 मिनिटांच्या आत बंद करेल. इस्कमैन